चला तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी चमचमीत सोयाबीन पुलाव कसा बनवायचा त्याची रेसिपी घेऊन आली आहे. अगदी हॉटेलमध्ये किंवा लग्नाच्या पंक्तीत जसा सोयाबीन पुलाव बनवतात तसाच सोयाबीन पुलाव आज आपण घरी बनवणार आहोत. अगदी चमचमीत आणि दाणेदार सोयाबीन पुलाव जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील किंवा तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल तर तेव्हा तुम्ही बनवू शकता. रात्रीच्या जेवणासाठी जेव्हा आपल्याला स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो त्यावेळेला हा सोयाबीन पुलाव तुम्ही घरी बनवू शकता. आजचा हा सोयाबीन पुलाव आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. कुकरमध्ये सुद्धा सुटसुटीत दाणेदार सोयाबीन पुलाव तयार झाला. चला तर पाहूया. सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवले. कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घातले. तेल थोडे गरम झाले की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहे. इथे आपण लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र, हिरवी इलायची, काळी इलायची, चक्रीफूल, सावित्री असे थोडे काही खडे मसाले घेतले आहे ते यामध्ये घालायचे. त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले. गॅसची फ्लेम कमी ठेवून हे मसाले थोडे थोडे परतून घ्यायचे. सर्व मसाले परतून झाले की यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा. इथे आपण एक मोठा कांदा उभा चिरून घेतला तो यामध्ये घातला. कांदा थोडा परतून घेतला की यामध्ये कापून घेतलेले गाजर घालायचे. एक मीडियम साईजचे गाजर आपण कापून घेतले ते यामध्ये घातले. त्याचबरोबर एक सिमला मिरची बारीक कापून घेतली ती यामध्ये घातली. एक टोमॅटो बारीक कापून घेतला तोही यामध्ये घातला. सर्व साहित्य आपल्याला 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर आणखी काही भाज्या असेल तर यामध्ये तुम्ही आवडीनुसार घालू शकता. येथे आपण 4 हिरव्या मिरच्या, मूठभर पुदिना, त्याचबरोबर 1 इंच अद्रक, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायचे. यामध्ये आपण सोयाबीन घालणार आहोत. यासाठी अर्धा तास आधी गरम पाण्यामध्ये मीठ घालून सोयाबीन भिजत घातले होते. अर्ध्या तासानंतर सोयाबीन 2 पाण्याने स्वच्छ धुवून पिळून नंतर यामध्ये घातले. त्याचबरोबर यामध्ये 1 वाटी ओला वाटाणा घातला. वाटाणा घातल्यानंतर सर्व साहित्य परतून घ्यायचे. अगदी 1 ते 2 मिनिटे हे सर्व साहित्य आपल्याला मीडियम गॅसवर परतून घ्यायचे आहे. सर्व साहित्य छान परतून घेतल्यानंतर यामध्ये लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा. ठेचा घातल्यानंतर पुन्हा हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. सोयाबीनमध्ये सर्व तेल मुरेपर्यंत हे सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचे आहे. सर्व भाज्या थोड्या मऊसर झाल्या की यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घातला. मंडळी, पुलाव म्हटलं की त्यामध्ये बऱ्यापैकी खडे मसालेच घालतात, पण यामध्ये आपण पुलावला थोडी चव येण्यासाठी थोडी पावडर मसाले घातले आहे. मसाले घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य परतून घ्यायचे. सर्व साहित्य 30 ते 40 सेकंद परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचे. 500 ग्रॅम बासमती तांदळाचा पुलाव आपण इथे बनवणार आहोत. यासाठी इथे मी एक मोठ्या ग्लासच्या प्रमाणामध्ये 2.5 ग्लास पाणी यामध्ये घातले. त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घातले. कोथिंबीर थोडी बारीक चिरून घेतली तीही यामध्ये घातली. मीठ आणि कोथिंबीर घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आली की यामध्ये तांदूळ घालायचा आहे. इथे मी 500 ग्रॅम तांदूळ घेतला. तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. अर्धा तास आधी पाण्यामध्ये तांदूळ भिजत घातला होता. पाण्याला उकळी आली की यामध्ये भिजलेला तांदूळ घालायचा. तांदूळ घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातले व कुकरला झाकण लावले. तांदूळ भिजलेला असल्यामुळे कुकरच्या आपल्याला 2च शिट्टे घ्यायचे आहे. कुकरच्या 2 शिट्टे झाले की लगेच कुकर थंड करून घ्यायचे. कुकर थंड झाले की कुकरचे झाकण काढून घ्यायचे.
तुम्ही पाहू शकता अगदी खमंग असा आपला सोयाबीन पुलाव तयार झाला आहे. अगदी लग्नाच्या पंक्तीत किंवा भंडाऱ्यामध्ये जसा पुलाव बनवतात तसाच पुलाव आज आपण घरी बनवला आहे. अगदी सुटसुटीत आणि दाणेदार पुलाव आपण कुकरमध्ये बनवला आहे. तुम्ही पाहू शकता. लगेचच सोयाबीन पुलाव आपल्याला गरम गरम खायला घ्यायचा आहे. त्यासाठी एका ताटामध्ये गरम गरम पुलाव घ्यायचा. गरम गरम पुलाववर अशा प्रकारे साजूक तूप घालायचे. त्याचबरोबर गरम गरम पुलावबरोबर तोंडी लावायला चटपटीत कैरीचे लोणचे घ्यायचे. मंडळी, तुम्ही सर्वांनी एकदा खमंग असा हा सोयाबीन पुलाव नक्की बनवा. मी खात्रीने सांगते याची चव तुम्ही कधीही विसरणार नाही. अगदी जबरदस्त आणि भन्नाट चव देणारा सोयाबीन पुलाव तुम्ही सर्वांनी एकदा नक्की बनवा. रेसिपी अगदी सोपी आहे. सर्वांनी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.